सो डॅडन कंप्लेंट करू पण नाही शकत. प्रोडक्ट रिटर्न नाही होत ना, काय नाही होत. रिपेअर तर अजिबात होत नाही प्रोडक्ट. रिटर्नच लांबच. शता नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सुप्रभात. सुप्रभात. सकाळचे 5 वाजले आहेत आणि अर्धवट झोपत आहेत दोघं पण आम्ही. एक्साइटमेंटमध्ये झोप नाही आली कारण की विकेंडचा प्लॅन मस्त झालेला होता आधीपासूनच आणि आज जायचं आहे सकाळ सकाळ. तर आता निघू आम्ही थोडा रेडी होऊन. अरे तुझ्या थोड्या वेळात. तर आमचा असा प्लॅन आहे की 1 नाईट स्टेच आहे मस्त. एका जागेवर चाललो आहे. फ्रेंड सर्कल आहे मस्त. तर तुम्ही बघणारच व्हिडिओमध्ये, तुम्ही सोबत राहा आमच्या. तुम्हाला कळायचं आम्ही कुठल्या डेस्टिनेशनला चाललो आहे. आणि त्या डेस्टिनेशनला जाता जाता एकविरा देवीचं मंदिर आहे. तर विचार केला की आईचं दर्शन घेऊनच जाऊया पुढे. दर्शन घेऊन आम्ही तसंच जाऊ. आणि ती डेस्टिनेशन एवढी मस्त आहे नेचर्समध्ये. जागा बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा शेवटपर्यंत. तुम्हालाही कळेल ती जागा कोणती कशी. आम्ही पटपट आमची बॅग भरली आणि आम्ही रेडी झालो. आणि ही बघा आता आमची बॅग. मला काही घेतलंच नाही, ठीक आहे. रेडी झालो आम्ही आणि आता आम्ही निघतोय. तर भेटूया लवकर प्रवासात. चला. तुला घेतलं ना प्रवासात जायला. आणि ही बघा आमची क्यूटची बॅग. जीला गिफ्ट भेटली ना, आवडली म्हणून सारखं दाखवत राहते. हे बघा आमच्या इकडचं सुंदर दृश्य जे एकदम पहाटे उठून निघाल्यानंतरच बघायला भेटतं. रोजच्या ऑफिसवाल्या दुनियामध्ये हे बघायला भेटत नाही. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे आणि किती मस्त आहे. आम्ही हा सिनेरो पाहत पाहत खूप एन्जॉय केला. धुक्याची चादर अशी पसरलेली होती पूर्ण खालपर्यंत आणि एवढं मस्त वाटत होतं बघून की विचारूच नका. आणि पुढे गेल्यानंतर तर मस्त पक्षी पण होते जे उडत होते, ते तुम्हाला आता दिसेलच. आम्ही नजारा एन्जॉय करून झाल्यावरती आम्ही मीटिंग पॉईंटवर पोचलो. आणि त्यानंतर आम्हाला हे 2 डॉगीज भेटले जे आमच्यासोबत खूप मस्ती करत होते. आणि जे आम्हाला रॅपर गिफ्ट गाडी कोण चालवणार आहे? सगळ्यांची मस्ती संपल्यानंतर आम्ही प्रवासाला सुरुवात केली. आम्ही खूप दिवसानंतर एकमेकांना भेटलो होतो. खरं तर एक खूप दिवस नाही म्हणू शकत, खूप महिन्यानंतर भेटलो होतो. त्याच्यामुळे आमच्या काही टिंगरटावळ्या थांबत नव्हत्या. आम्ही खूप मस्ती मजा करत होतो गाडीमध्ये. गाणे चालू होते, मस्त नाचत होतो, गात होतो आणि असंच प्रकृतीचा आस्वाद घेत घेत आम्ही एकविरा आई देवीच्या मंदिरात पोचलो. फायनली आम्ही एकविरेला पोचलो. इथे असलेल्या पायथा मंदिरामध्ये जाऊन प्रथम दर्शन घ्यायचं असतं. तर आम्हीही तेच केलं. आम्हीही प्रथम दर्शन घेतलं. दर्शन घेऊन बाहेर येऊन आम्ही प्रथम पायरीला वंदन केलं आणि त्यानंतर आम्ही पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. एकविरा आई ही महाराष्ट्रातील एक अत्यंत जागृत आणि पूजनीय देवता असून ती प्रामुख्याने आगरी कोळी समाजाची कुलदैवत मानली जाते. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, एकविरा आई ही साक्षात रेणुका मातेचा अवतार असून ती भगवान परशुरामांची माता आहे. तिला पार्वतीचा अंश देखील मानले जाते. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कार्ला गडावर आहे. हे मंदिर जागतिक वारसा असलेल्या कार्ला लेणींच्या अगदी बाजूला आहे. मंदिराच्या शेजारी कार्ला लेणी सुद्धा आहे. कार्ला लेणी ही प्राचीन भारतीय स्थापत्याची एक उत्कृष्ट नमुना असून त्याचे निर्माण कोणत्याही एका व्यक्तीने नाही तर अनेक राजे, व्यापारी आणि बौद्ध भिक्खूंच्या एकत्रित योगदानातून झाले आहे. करून आल्यानंतर उभा राहिलो इकडे असंच. म्हटलं जरासं तू इकडे व्लॉग करूया. कशाला? की पुढे आता अजून कुठे जाणार माहीत नाही. जाऊ शकतो, अजून खूप जागा आहेत तशा. आता इकडेच थोडासा टाईम झाला म्हटल्यावर ठीक आहे. आता बाहेर निघू आणि जेवण करू मस्तपैकी, काहीतरी खाऊन घेऊया आणि मग पुढच्या प्रवासाला जाऊया. चला भेटूया. आवडला पोरगी बघत होती म्हणजे
टेस्ट चेंज व्हायला हा, लागला सुंदर होती. पोरीचा. या पोरीचा टेस्ट चेंज व्हायला लागला. पोरी सुंदर असतील तर बघायला काय जातं. असं मी नाही म्हणू शकत ना, म्हणजे असं मी नाही म्हणू शकत ना. पण मी बघत नाही, मला गाड्या आवडतात, मी गाड्या बघतो. कधीतरी अशाच ठिकाणी इन फ्युचर आमचं पण एक बंगलो असेल, मस्त शेती असेल आणि बोलतात ना एकदम हॅप्पी सुखी एकदम लाईफ जगू आम्ही, असे स्वप्न आहे. बस ते लवकरच पूर्ण होऊ देवाच्या कृपेने आणि आमच्या मेहनतीने, अशी आमची सक्सेसफुल होऊन जाऊ. तेव्हा आम्ही अशाच जागेवर एखाद्या मस्त मोकळ्या जागेवर घर घेऊ, म्हणजे जागा घेऊन बंगलो बांधू, घर बांधू, जे आपली इच्छेनुसार असेल तसं. म्हणजे बंगलो हवा असेल तर बंगलो, नाहीतर मग असं मस्त लांब एखादा वाडा टाईप बनवायचं असेल तर वाडा, असं मस्त बांधू, शेती घेऊ आणि बोलतात ना एक सुकून आणि पीसफुल लाईफ जगू. मजा आहे. आम्ही छान असं जेवण केलं या ढाब्यावर आणि पुढच्या प्रवासाला निघालो. फायनली आम्ही डेस्टिनेशनवरती पोहोचलोय. आणि तुम्ही नजारे बघू शकता आजूबाजूला किती मस्त आणि किती सुंदर आहेत. खूप सुंदर व्ह्यू आहे हा. कॅम्प्स अगदी लेकच्या बाजूलाच आहेत. आता इथून आम्ही चाललो आहे चेक इन करण्यासाठी आणि चहा नाश्ता करण्यासाठी. इथे फूल होते काही, त्याला आम्ही फोकस करायचं ट्राय करत होतो. इथे कॉटेजेस पण आहेत, ज्यांना कॅम्प नाही जमत असेल ते लोक कॉटेजेस घेऊन पण राहू शकतात. थोडेसे कॉस्टिंग जास्त आहे. आणि इथे आम्हाला चहा नाश्ता दिला. आम्ही मस्तपैकी चहा नाश्ता करून मग कॅम्प साईडला जायला निघालो. तुम्ही बघू शकता कॅम्पला लागूनच अगदी पार्किंग आहे, म्हणजे पार्किंगसाठी लांब जायची गरज नाही आहे. त्यानंतर इथे 2 एंट्री गेट्स आहेत. एक छोटा गेट आहे जो मस्त सजवला होता आणि एक मोठा गेट आहे आणि ह्यांची मस्ती चालू झाली आहे मध्येच. ठीक आहे, तर आपण या छोट्या गेटमधून आतमध्ये जाऊयात. किती सुंदर सजवलं होतं, तोरणने वगैरे सजवलं आहे छानपैकी. तर इथून आतमध्ये जातानाच सगळं दिसत होतं की वाव, मस्त इंडोर गेम्स पण आहेत आणि सेल्फी पॉईंट्स पण आहेत. त्यानंतर हा बॉनफायर ऑलरेडी रेडी करून ठेवला आहे, म्हणजे कदाचित रात्री जेव्हा थंड असेल तेव्हा बॉनफायर जाळवतील. सगळे इथे आधीच गेम्स खेळायला लागलेले. आणि कॅम्प्सकडे जायचा रस्ताही खूप सुंदर सजवला होता. तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय. अगदी लेकला लागूनच आहे हे कॅम्प्स. रंगीबेरंगी असे सगळे टेंट्स आहेत इकडे. आताच एवढी थंडी लागते, म्हणजे रात्री अजूनच थंडी लागेल. चेंज करून येऊयात पटकन. चेंज करून आल्यानंतर आम्ही हा व्ह्यू बघत होतो आणि हा बघा काय करतोय, ट्राईंग टू लुक क्यूट. मग आम्ही दोघांनी मिळून थोडीफार मस्ती केली, थोडं शूट केलं. बॅकग्राऊंड म्युझिक जास्त लाऊड असल्यामुळे आम्हाला ओरिजिनल व्हॉईस आमचे टाकता नाही येते, कारण की बॅकग्राऊंडमध्ये डीजेमध्ये खूप जास्त लाऊडमध्ये म्युझिक्स वाजत होते. देन आम्ही नंतर मग बॅडमिंटन खेळायला गेलो. थोडं खेळून झाल्यानंतर आम्हाला कळलं की मला तर येतच नाही बॅडमिंटन. ज्याच्यामध्ये मी हिला शिकवायला एक क्लासेस लावायला सांगितलं की ये माझ्याकडे, मी तुला क्लासेस देतो आणि तुला शिकवतो. बघा हिचं खेळणं. मला येतच नाही खेळता पहिलं तर. आय एम सो बॅड ॲट इट. त्यानंतर आम्ही थोडा डान्स केला. ज्याच्यामध्ये तुम्हाला कळत नाही की आम्ही डान्स करतो, पण आम्ही ट्राय करतो की लाईक कपल स्टेप्स करतात तसं ट्राय करत होतो. देन आम्ही थोडंसं फोटोशूट केलं. तिकडे एक मस्त हार्ट होता ज्याच्यात बसून फोटोशूट करायचं होतं. आमच्यामध्ये एक कपलसुद्धा होतं, ते बघा किती क्यूटली नाचत आहे. आणि आता माझ्या नवऱ्याला बघा. आता ही तर व्हिडिओ रेकॉर्ड करत होती, मग कोणी पार्टनर नव्हता, मग मी माझ्या मित्रालाच पकडलं आणि चालू केलं नाचायला. बिचारा शॉक होता की हा काय करतोय. तो मयूर दादा पण बोलतोय काय करतोय. वातावरण तर खूप थंड झालेलं होतं. आम्ही जेवण केलं. जेवणामध्ये असं खूप काय होतं, पण आम्हाला एवढं जेवायची इच्छा नव्हती, त्याच्यामुळे आम्ही फक्त डाळ भात खाल्ला आणि मग नंतर येऊन बॉनफायरजवळ बसलो आणि थोडा वेळ मस्त गरबीचा आस्वाद घेतला. त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही झोपायला गेलो. तर इथेच आमचा पहिला दिवस संपला आहे. त्या टेबलावरती मी बसली आहे. तू कोण आहेस माझी? त्या पहिल्या त्याच्यावरती नाहीये. नाही, ठीक आहे, असं ना. तू माझ्यासाठी, सॉरी, मी तुझ्यासाठी बेस्ट फ्रेंड नाहीये. तसं नाही विचारत आहे.
तू कुठल्या ह्याच्यानी बसलीस तिथं, बेस्ट फ्रेंडनी का बायकोच्या हिशोबाने, त्याच्यावर मी तुला आन्सर देतो. तू माझ्यावरती परत फिरू नको. नाही कारण की डोंट बी सो स्मार्ट. दोन्हीकडून माझं मरण नाही पाहिजे. एकदा तिकडून एकदा इकडून. मग तू मला सांग, तू माझी बेस्ट फ्रेंड आहे का बायको आहे तिथे? तिथं बसलेली माझी बेस्ट फ्रेंड असेल का बायको असेल, त्यावर तुला आन्सर मिळेल.